तर मित्रांनो IPLच्या 39व्या मॅचमध्ये लखनौ सुपर जायंट्स या संघाने चेन्नई सुपर किंग्स या संघाचा दणदणीत पराभव केला। तर लखनौ सुपर जायंट्स या संघाचे मार्कस स्टोइनिसने या संघाला एखादी विजय मिळवून दिला। तर लखनौने चेन्नई संघाचा 6 विकेटने पराभव केला। ज्यात चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन पाहिला तर ऋतुराज गायकवाड याने लखनौ विरुद्ध 108 धावांची शानदार खेळी केली होती। तर चेन्नईसाठी कॅप्टन म्हणून शतक झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला। तर ऋतुराजच्या शतकीय खेळामुळे ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सुद्धा मोठा उलटफेर पाहायला मिळते। मग अशात ऋतुराजच्या शतकामुळे कोण ऑरेंज कॅपच्या शर्यतीतून बाहेर पडले आणि यामध्ये ऋतुराज गायकवाड कितव्या क्रमांकावर पाहायला मिळतोय तर याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा। खरं तर CSKचा कॅप्टन ऋतुराज गायकवाडने पाहिले तर लखनौ सुपर जायंट्स या संघाविरुद्धच्या मॅचमध्ये शतक झळकावलं तर या शतकाच्या जोरावर त्याने ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतलेली। तर ऋतुराज गायकवाडने लखनौ सुपर जायंट्स संघाविरुद्ध 108 धावांची शानदार खेळी केली। तर ऋतुराज गायकवाडने आतापर्यंत पाहिलं तर एकूण 349 धावा हे केलेले आहेत। तर या धावा करत त्याने रोहित शर्माला सुद्धा मागं टाकलेले। खरं तर ऋतुराज गायकवाडने शतकीय खेळी केल्यामुळे त्याने ऑरेंज कॅपच्या शर्यतीत थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली। यामुळे रोहित शर्मा टॉप 5 मधून बाहेर पडलेले आहे। तर यामध्ये ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आता रोहित शर्मा 7व्या क्रमांकावर आहे तर 6व्या स्थानावर शिवम दुबे। तर शिवम दुबेने पाहिले तर 311 धावा केल्या असून रोहित शर्माने 303 धावा हे केलेले आहेत। त्यामुळे एकूण पाहिलं तर महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडने काल शतकीय पारी खेळत आता तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर आहे। त्यामुळे मग अशात विराट कोहलीला सुद्धा तो मागे टाकेल का हे पाहण्यासारखं आहे। तर तसे पाहिले तर विराट कोहली ऑरेंज कॅपचा मानकरी यंदाच्या IPLमध्ये त्याने सर्वाधिक धावा केलेल्या आहेत। तर विराटने पाहिले तर एक शतक 2 अर्धशतक झळकावत 150.39 स्ट्राईक रेटने 379 धावा हे केलेले आहेत। तर ऋतुराज गायकवाड विराट कोहलीपेक्षा 30 धावांनी पिछाडीवर आहे। त्यामुळेच मग अशात ऋतुराज गायकवाड पुन्हा एकदा ऑरेंज कॅपचा दावेदार होतोय का हे पाहण्यासारखं आहे। अशात ऑरेंज कॅपच्या शर्यतीत कोण कोण आहे हे आपण पाहिलं तर यात पहिलं म्हणजे विराट कोहली RCB संघाकडून 379 धावा, मग ऋतुराज गायकवाड CSK संघाकडून 349 धावा, त्यानंतर ट्रेव्हिस हेड SRH संघाकडून 324 रन्स, त्यानंतर रियान पराग राजस्थान संघाकडून 318 धावा, मग संजू सॅमसन राजस्थान संघाकडूनच 314 धावा, त्यानंतरून शिवम दुबे CSK संघाकडून 311 रन्स, तर रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाकडून 303 रन्स, मग KL राहुल लखनौ सुपर जायंट्स या संघाकडून 302, तर मग शुभमन गिल गुजरात टायटन्स संघाकडून 298 धावा, त्यानंतरून सुनील नारायण कोलकाता नाईट रायडर्स या संघाकडून 286 धावा करत शेवटच्या स्थानी। त्यामुळे एकूण पाहिलं तर आता ऋतुराज गायकवाड ऑरेंज कॅपच्या शर्यतीत एकाच क्रमांकाने मागे। अशात तुम्हाला काय वाटते ऋतुराज गायकवाड पुन्हा एकदा ऑरेंज कॅपचा दावेदार होऊ शकतो का? कमेंट करून नक्कीच सांगा। माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय सध्या पाहिलं तर मुंबई इंडियन्स संघाला राजस्थान रॉयल्स या संघाविरुद्ध पराभव हा पत्करावा लागला। मग अशात आता मुंबई इंडियन्स संघ प्लेऑफमध्ये कसा पोहोचू शकतो याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा।